कौलावारी साले ये डोंगराला ग साले ते डोंगराला ग साले डोंगराला कोलीवारी साली डोंगराला कोलीवारी डोंगराला ग साले ते डोंगराला ग. डोळ्यांना सुखावणारी ही हिरवाई, कोलीवारी झुळझुळणारं पाणी, ताज्या खुडलेल्या रानभाज्या, बदवडी बंद ग बांधेला बदवडी बंद ग बांधेला बदवडी आणि चुलीवरची ही झक्कास रेसिपी. कौला रुजेला बांधावर कौला रुजेला बांधावर कौला रुजेला बांधावर कौला रुजेला. ही सर्व तयारी चालली आहे रानभाज्या मेळाव्यासाठी. इथे आहेत एकाच रानभाजीच्या विविध पाककृती. नागिन कुपाते दर नागिन गाल पेटारेंत दर नागिन गाल. या रानभाज्या फक्त पौष्टिक नाहीत तर औषधी गुणधर्मांनीही पुरेपूर आहेत. सांधे दुखती, हातपाय तापती, कंबर दुखती आणि पोटात दुखायला लागला तर जर ये नसली सिंग नसली तर त्याची साल आणून ठेसून पाणी पियाचं. आपल्याला मूतखडा झाला ना तेव्हा हा आणि ताकल्याचं बी आणि ह्याचं बी भुकी करायची आणि ती पाण्यासोबत गलासात घेऊन पिऊन द्यायची. याचे जर भाजी खाली तर तुमच्या पोटात जर केस गेला किंवा घाशी झालं असेल तर त्याचे तुकडे तुकडे होऊन संडास मार्गे निघून जातात. आपल्या पोटात नळ चढले तर त्याच्यासाठी ही भाजी करून खायची. नाळरूट आजार झाला असेल तर त्या मुलाला का त्या आईने खायचे भाजी तव्यावर मस्त तळून खायची. या रानभाज्यांचे विविध प्रकार आणि चवी शहरातल्या खवय्यांनाही दाद द्यायला लावत आहेत. आणि रानभाज्यांबद्दल अतिशय प्रेम असं आहे, त्यामुळे इथे आम्ही आलो आज. पण वेगवेगळ्या रेसिपीज आणि खाऊन खूप बरं वाटलं. एवढ्या सगळ्या ताज्या भाज्या, एका भाजीचे 4 ते 6 प्रकार बघितले. प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी होती, बनवण्याची पद्धत वेगळी होती, पण प्रत्येकीचं हाताची चव आणि भाज्यांची चव खूप सुंदर होती. सगळ्या भाज्या खायला खूप मजा आली. ढवळे मेमोरियल ट्रस्ट आणि भोपोली भागातल्या बचत गटातल्या महिलांनी भरवलेल्या या रानभाजी मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रानभाज्या आणि पर्यायाने जंगलाचं पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे. होल लग साले ये डोंगराला ग साले ये डोंगराला ग साले ये डोंगराला ग.